तर मान्सूनच्या लांबणीमुळे नाशिक जिल्ह्यामध्ये जलसंकट आणखीनच गंभीर बनत आहे। जिल्ह्यामधील धरणांमध्ये आता फक्त 25.39% उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे। तसंच 655 गावं आणि वाड्यांना टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करावा लागतोय। सध्या 395 टँकर फेऱ्यांद्वारे 3 लाखांहून अधिक नागरिकांची तहानही भागवली जाते। विशेषतः येवला तालुका सर्वाधिक प्रभावित झालेला असून अनेक धरणं तळं गाठत असताना 15 जून नंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रशासनाने शेतकऱ्यांना सध्या पेरणीची घाई न करण्याचं आवाहनही केलंय। तर नाशिक नंतर इकडे कोल्हापूर शहरावर सुद्धा पाणी संकट होण्याची शक्यता वर्तवली जाते। काळंबावाडीमधील पातळी घटली आणि त्यामुळे पाण्याचा उपसा सुद्धा बंद झालाय। पाईपलाईनद्वारे होणारा पाणी पुरवठा गुरुवारपासून पूर्णपणे बंद आहे। शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी जुन्या उपसा केंद्रांमधून पाणी पुरवठा सुरू आहे। धरणामध्ये पाणी नसल्यानं पाईपलाईन योजनेचा पाणी पुरवठा पहिल्यांदाच ठप्प झालेला आहे। कळंबा तलावानं तळ गाठलेला असून पाणी पातळी फक्त 9 फुटांवर आली आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा उष्णतेचा पारा चांगलाच चढा आहे आणि त्यामुळे वाढत्या उष्णतेसोबतच आता पाणी टंचाईचं संकटही तितकंच गडद झालंय। भूजल पातळी खालावली आणि त्यामुळे काही शहरांमधील अनेक विहिरी आटून गेलेल्या आहेत। भंडारा शहरातील अनेक भागात पाणी टंचाईनं गंभीर रूप धारण केलंय। भंडारा शहरात जवळून वाहणाऱ्या जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीमध्ये मुबलक जलसाठा असताना शहरवासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। या भीषण पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असून नगर परिषदेच्या अकार्यक्षमतेवर आणि कायमस्वरूपी उपाययोजनांच्या अभावावर नागरिक संतप्त झालेले आहेत, संताप व्यक्त करतायत। म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत तर त्याच्याने आता मोटर धरली आमच्या मोहल्ल्यामध्ये, त्या पाण्याची खूप कमतरता भासून राहिली। सकाळपासून तर पाणी नाही आहे आमच्या मोहल्ल्यामध्ये, पाण्याची कपडे धुवायला पाणी नाही, भांडे घासायला पाणी नाही। इकडे पिवाच्या पाण्याचे नळ नाही आहेत आमच्या इकडे, नाल्या उघड्या पडल्या आहेत, काही सुविधा नाही करून राहिल्या। आता या मेंबरशिप मध्ये एवढे येऊन सगळ्यांनी आमच्या इकडे कोणतीच कायची योजना म्हणजे सुविधा नसते। पाण्याची नाही, नालीची नाही, पिवाच्या नाही, बाहेरच्या नाही आणि कोणतीच सुविधा नाही। बाहेरच्या पाण्याची वापरासाठी पाणी नाही आमच्या इकडे। टँकर नाही, टँकर नाही येऊन आज पहिला वेळ टँकरचं पाणी भरत आहे। आम्हाला पाण्याची अडचण आहे मोहल्ल्यामध्ये, आम्हाला पाणी तर पाणी नाही येऊन राहिलं आहे। आम्ही बहुत अडचण आहे आम्हाला पाण्याची। आम्हाला हर साली टंकीनं पाणी येते, पाण्याची बहुत अडचण आहे। आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये साखळी बुद्रुक गावामध्ये सुद्धा भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। तब्बल 25 दिवसांनंतर नळाला पाणी येत आहे। महिलांना भर उन्हात मैलोन मैल भटकंती करून पाणी आणावं लागतंय। प्रशासन दुर्लक्ष करताय आणि याच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे माजी सरपंच विजया कोळसे यांनी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केलंय। अद्याप टँकर किंवा विहीर अधिग्रहणाची सोय झालेली नाही। पावसाळा लांबल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती सुद्धा व्यक्त करत ग्रामपंचायतीकडे युद्ध पातळीवर उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। असतील पुरुष मंडळी असेल यांना कोसं दुरून पाणी आणावं लागत आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयावर त्या दिवशी 28 तारखेला घागर मोर्चा आणला होता आणि त्यानंतर आम्हाला या ग्रामपंचायत प्रशासनाने त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की आम्ही 2 दिवसात तुम्हाला या ठिकाणी टँकरची सुविधा उपलब्ध करून देतो आणि त्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये सुरळीतपणे नळ योजना जी आहे ती पण गावामध्ये चालू होईल। परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं म्हणजे हालचाली या ठिकाणी आम्हाला दिसल्या नाही किंवा पाणी सुद्धा गावामध्ये आलेलं नाही। त्यामुळे आम्ही कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसलो। नळाला पाणी किती दिवसातून येते? नळाला पाणीच नाही येत, 15 दिवस महिना लागतोय। आता तुम्ही पाणी कुठून आणता सध्या? आता त्या बोरून आणलं, किती अंतर आहे? लहान तर ते येशीतून तिकडून। एवढं ऊन आहे दुपारच्या वेळेस तुम्ही पाणी मग आता पाणीच नाही तर काय करा। किती दिवसापासून ही अडचण आहे? लय 2 महिन्यापासून चालू आहे। आम्ही प्रयत्न करू राहिलो त्या हिशोबाने मी टँकरचा प्रस्तावही व्हिडिओच्या कार्यालयाला तिकडे सादर केलेला आहे। आपल्याला टँकरनं पाणी पुरवठा सुरू झाला की जिथे पाणी पोहोचत नाही तिथे आपण पाणी देण्याचा प्रयत्न करू आणि ज्याप्रमाणे पाणी उपलब्ध होईल त्याप्रमाणे पाणी आपण देऊ। पण एक मी असं म्हणजे शाश्वतीने देऊ शकत की मी पूर्णच पाणी देऊ शकते, कारण की पाणी खाली जमिनीतच नाही तर मी पूर्ण सगळंच काही देऊ शकणार नाही। ज्या प्रमाणात उपलब्ध होईल त्या प्रमाणात आपण पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करू। आणि मान्सून रखडलाय त्यामुळे परिणामी मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांची चिंता सुद्धा आणखी वाढलेली आहे।
रोहिणीसह मृग नक्षत्र सुद्धा कोरडं आहे आणि त्यामुळे पेरण्या खोळंबलेल्या आहेत. बळीराजाच्या नजरा आभाळाकडे खेळलेल्या आहेत. दमदार पावसाची प्रतीक्षा बळीराजा करतोय. मान्सूनचं आगमन अजूनही झालं नसलं आणि त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात येणार आहे.